सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप बरोबर जाणार असल्याचं ट्विट केलेलं आहे। या ट्विट नंतर चर्चांना उधाण आलंय। अंजली दमानिया यांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिलेला आहे। मी मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत, तेही लवकरच, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होत आहेत। अशातच या ट्विटनं चर्चांना चांगलंच उधाण आलं। त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, ते काही प्रतिक्रिया देतात का उत्तर देणं टाळतात हे बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। मात्र या आरोपपत्रातून ईडीनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। 19 एप्रिलला या आरोपपत्रावर कोर्टात सुनावणी होणार आहे। घोटाळ्या प्रकरणी 2021 साली ईडीनं पवारांच्या मालकीच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई करताना तब्बल 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती। राज्य सहकारी बँकेत सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं। तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले असा आरोप करण्यात आलेला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबरीबाबत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलंय। तसंच त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा देखील पुनरुच्चार केला। बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्या बरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार, लोचड आणि मिंदे आहात हे जे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं? आमची मागणी कायम आहे। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे त्यांची टोळी आहे 40 जणांची, हे भूमिका घेणार आहेत का? कोणाचा राजीनामा घ्यावा? चंद्रकांत पाटील या चंद्रकांत पाटील हिम्मत असेल तर राजीनामा मागा आणि सांगा होय आम्ही खरे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे पाईक आहोत। नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या। वारंवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा अपमान होतो, पण काल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। ते कॅमेरासमोर बोलले आहेत आणि जे कॅमेरासमोर बोलले ते अख्ख्या महाराष्ट्रानं, देशानं पाहिलेलं आहे। तर पलटी मारण्यालाही मर्यादा असतात। आपण पलटी मारताना का टोपी फिरवताना आधीची वक्तव्य काय आहे, ते लोकांसमोर काय गेलेलं आहे हे त्यांनी पाहायला हवं। संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केल्यावर सत्ताधाऱ्यांनीही राऊतांना सडेतोड उत्तर दिलं। आमच्या